चूल आणि मूल या चौकटीला बाजूला सारत अनेक महिला आज यशाची शिखरे गाठत आहे. ग्रामीण भागातील महिला देखील याला आता अपवाद नाही. अनेक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अशाच काही महिलांचा जागतिक महिला दिनी सन्मान व्हावा यासाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सिन्नरच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर पंचायत समिती सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या सीमांतनी कोकाटे व इतर महिला वर्गांकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यानंतर उपस्थित विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने वृक्ष संवर्धन हा संदेश देत प्रत्येक व्यक्तीला रोपटे भेट म्हणून देत सन्मान करण्यात आला व यावेळी विविध महिलांनी आपले विचार व्यासपीठावर मांडले. मी फक्त गाण्यात बोलून दाखवणार आहे. बाकी महिला कशा असाव्यात आणि महिलांनी काय करायला पाहिजे, कसं यायला पाहिजे. वेदन भाव कुणी ठेविला, वेदन भाव कुणी ठेविला, या भारताच्या आम्ही महिला, या भारताच्या आम्ही महिला. खेडोपाडी शहरी नगरी आमचे महिला मंडळ, खेडोपाडी शहरी नगरी आमचे महिला मंडळ. मार्ग सुखाचा आम्ही काढिला, मार्ग सुखाचा आम्ही काढिला, या भारताच्या आम्ही महिला, या भारताच्या आम्ही महिला. आमचे जाणीत नाही गरिबी आणि श्रीमंती, म्हणजेच दुहेरी भूमिका. आपण बघतोय स्त्रियांनी एक उंच भरारी घेतलेली आहे. तिची भरारी पाहून अभिमानाने ऊर फुलून येतोय. पण दुसरीकडे चित्र काही वेगळेच आहे. तळागाळात, खेड्यापाड्यात, दुर्गम भागात हे मुक्तीचं वारं गेलंय का? तिचं आर्थिक सक्षमीकरण खरंच झालंय का? या सगळ्या बाबींचा आज अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचंच आहे. कारण स्त्रीचा दिवस आहे आज, महिला दिन आहे आज. अभिमानाने सांगावंसं वाटतंय, अतिशय कर्तबगार अशा महिला आपल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित आहे. आज महिला दिनाच्या तसं पाहायला गेलं तर सर्वच महिला ह्या मानकरी आहे. कारण की घरात आणि बाहेर सर्वच जबाबदारी निभावत त्या इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात. म्हणजे त्या महिला दिनाचं त्यांना कुठेतरी महत्त्व आहे म्हणूनच इथे आलेले आहे. निमंत्रित केल्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानते. आणि त्यांचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे तळागाळातल्या महिलांना त्यांना बाहेर आणण्यासाठी जे प्रयत्न करता आहेत, त्याच्यानंतर ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्यावर जे प्रयत्न झाले त्यांच्यासाठी मी खरंच त्यांचं कौतुक करते. आपण फक्त आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्यासमोर जे आहे ते करत जातो, पण त्यांच्यापर्यंत त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तुमचे जे प्रयत्न आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. ॲक्च्युली तुमचा सगळ्यांचा सत्कार करायला पाहिजे. थँक्यू. सर्वात आधी मी इथे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा आभार व्यक्त करते की त्यांनी मला हे व्यासपीठ दिला व आपला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. जसं चौधरी मॅडम तुम्ही आता सांगितलं की नक्कीच आपल्या मागे म्हणजे जर एक सक्सेस पुरुषात हे मागे स्त्रीचा हात असतो तर 100% महिलांच्या मागे पुरुषांचा हात असतोच. कारण मी इथे उभी आहे, माझे मिस्टर सोबत आहे म्हणून मी इथे उभी आहे. त्यांनी मला हो म्हटलं म्हणून मी इथे आले आणि सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती असेल. बरं मला एक सांगा, आज आपला दिवस आहे. कोणी स्वतःचा सत्कार स्वतः केलेला आहे घरी? कोणी स्वतःसाठी काही गोड बनवून आणलेलं आहे का? स्वतःचं काही केलेलं आहे का? तर इथूनच सुरुवात होते की नारी
स्वतः ही पूर्ण स्वरूप आहे, पण ती स्वतःचा सन्मान करत नाही. जर तुमची सुरुवात इथूनच झाली पाहिजे की आपण आपल्यासाठी जगावं, आपल्यासाठी आपला स्वतःचा सन्मान करावा. बरं, मला इथे सांगा की कोणी घरात आपला नवरा बाहेर गेलेला आहे, मुलं बाहेर गेलेले, जर तुम्ही एकटे असले तर स्वतःसाठी कोण स्वयंपाक करून चांगलं जेवण, डाळ भात वरण पोळी कोण बनवतो? कोणीच बनवत नाही. ते म्हणते अरे सकाळची 2 पोळी उरलेली आहे, पण हे खाऊन पोट भरू. का करावं असं? जी नारी स्वतःला जेवण देते, स्वतःच्या पोट भरते, ही स्वतःसाठी जर एकटी असली तर ती काहीच बनवून खात नाही. हेच चुकतं आपला. या प्रसंगी सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे, डॉक्टर वर्षा लहाडे, अनिता संदीप भालेराव, सरला डोंगरे, वन विभागाच्या दर्शना सौपुरे, संगीता चौधरी, डॉक्टर मनीषा आव्हाड, नगरसेविका विजया बर्डे, ॲडव्होकेट निलिमा देशमुख आदींनी कोरोना काळात अविरत सेवा दिल्याबद्दल आदींचाही सन्मान करण्यात आला. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा, ॲडव्होकेट असुदीप पाटील, ज्योती चेबाळे, वनिता जगताप, प्रियंका द्विवेदी, माया घोडेराव यांसह संजय भोजने, गौतम खरात, अरुण द्विवेदी, सचिन ओझा, अमोल जगताप, शशिकांत अढांगळे, देविदास अढांगळे, दौलत आव्हाड, दत्तात्रय डोंगरे, अमोल घोडेकर, राहुल आरणे, नितीन सरोदे, शुभांगी धोत्रे, भारत हाटकर, ॲडव्होकेट श्रीमाळी, डॉक्टर दीपक श्रीमाळी आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. एस न्यूजसाठी अक्षय गायकवाड. आज अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सिन्नर तालुका शाखेच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम आमच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा, त्यांच्या समवेत शहराध्यक्षा चेबाळेताई, त्यांच्या समवेत सर्व त्यांची टीम, सर्व महिला सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना या महिला दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून युवा नेतृत्व सीमांतिनीताई कोकाटे, त्यांच्या समवेत उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी लहाडे मॅडम, तसेच सर्वच स्तरातील महिलांनी विशेष उपस्थिती दिली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा सर्व महिला वर्गाला महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. की स्त्रियांचं सामाजिक कार्य हे खूप पूर्वीपासून आहे, अगदी वेद कालापासून, आणि त्यांचं कार्य काळ आज आणि उद्या हे कशा स्वरूपाचं आहे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी खरं म्हणजे आजच्या या दिनी आपल्याला सर्वांना खूप आनंद व्हायला हवा, कारण स्त्री शक्तीचा सन्मान हीच संस्कृतीची ओळख आहे. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती, चूल आणि मूल एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. पण आता उल्लेख झालेला आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे आज आपण बघत आहोत की विविध क्षेत्रात विविध पदांवर स्त्रिया काम करत आहेत. अगदी रेल्वे ड्रायव्हर असू द्या, बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, अगदी या ठिकाणी आत्तासुद्धा आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या महिला ह्या उच्च पदस्थ आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत. या सगळ्यांचे मी खूप मनापासून अभिनंदन करते. आणि या ठिकाणी खूप वेगवेगळ्या स्त्रियांची नावं उदाहरणं देता येतील, पण एक कौतुकास्पद उदाहरण म्हणजे पाकिस्तानची युसुफ मलाला नावाची जी मुलगी आहे, तिने 15व्या वर्षी नोबेल पारितोषिक, जे जागतिक कीर्तीचं पारितोषिक आहे, ते मिळवलेलं आहे. नंतर खरं तर वेद काळ म्हणजे हा खूप पूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये गार्गी आणि मैत्री सारख्या विदुषी होत्या की ज्या संस्कृतमध्ये खूप तज्ज्ञ होत्या. मूळ प्रश्नांची त्या उत्तरं देत असत. म्हणजे वेद काळात सुद्धा स्त्रियांना खरं तर खूप मान होता. खरं तर दुर्दैव आहे की सिन्नर तालुका असेल किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असेल, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती ही महिलांसाठी हवी, हेच खरं आपलं मोठं दुर्दैव आहे. ही वेळ आपल्यापर्यंत काय येते? एखाद्या महिलावर इतका अत्याचार होतो का तिला कोणाची तरी मदत घ्यावी लागते, इथपर्यंत आपली परिस्थिती का जाते? आज आपण बघितलं आहे, महिला शिकतायत. आज अशी बिकट परिस्थिती झाली की मुली इतक्या शिकताय की त्यांना शिकलेले मुलं मिळत नाही, अशी परिस्थिती आज झालेली आहे.
तरीही सुद्धा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो आणि तिने कोणाचा तरी आधार घ्यावा किंवा एखाद्या संस्थेला तिने संपर्क करावा, इथपर्यंत जर अजून वेळ येत असेल तर कुठेतरी अजून काहीतरी चुकतंय असं माझं मत आहे. निश्चितपणे अशी वेळ आपल्याला जर घालवायची असेल तर सगळ्या महिलांनी ताकदीने उभं राहायला हवं. जिथे चुकतं आहे, जिथे आपल्या मनाला वाटतं की नाही हे माझ्या विरोधात, माझ्या मनाविरोधात काहीतरी चुकतंय असं व्हायला नको, तिथे खंबीरपणे उभं राहून सगळ्यांना सांगायला हवं. मग ते कोणी असो, नवरा असो, मुलगा असो, सासरे असो, सासू असो, कोणी असो, खंबीरपणे तिने उभं राहून सांगायला हवं की नाही हे असं नाही आहे, माझं मत असं आहे. प्रत्येकाला मत मांडायचा तेवढा स्वातंत्र्य असतं, प्रत्येकाला आपल्या मनाने वागायचं स्वातंत्र्य असतं. आपण जर बघितलं तर सत्कार करत असताना आपण शक्यतो ज्या समाजात काम करणाऱ्या महिला असतात, मग त्या डॉक्टर्स असतील, ॲडव्होकेट्स असतील, इंजिनियर्स असतील, आमच्यासारखे राजकारणी असतील, अशा लोकांचे सत्कार करत असतो. मात्र एका गृहिणीचा सत्कार कधीही केला जात नाही. आणि खऱ्या अर्थाने गृहिणी खूप मोठा रोल पार करत असते या कामांमध्ये. मी स्वतःहून सांगते का मी राजकारणात आहे, माझे वडील आमदार आहे, मात्र आम्ही राजकारणात ज्यावेळेस काम करत असतो ते खूप मोठा आमचं जे काम असतं, आमचं जे आधार असतो ती माझी आई असते, जी घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना चहा पाणी नाश्ता, एखादी महिला आली तिचा आदर सन्मान करणं, तिला साडी देणं, हे कार्य हे फार मोठ्या प्रमाणात माझी आई घरी सांभाळत असते. आज महिला दिन जो झाला हा आज नसून प्रत्येक दिवसासाठी असतो, म्हणजे त्यांचे 65 दिवस असतो. आणि शिवाय आजच्या दिवशी आम्हाला सरकारने आमचं नाव 7-12 उतारावरती नवऱ्यासोबत बाईचंही नाव लावलं पाहिजे, हा एक नवीन नियमही लागू केला आज आमच्यासाठी. हे आमच्यासाठी सत्कारित झालं. आणि सत्कार मूर्तींसोबत नवीन एक गोष्ट अशी की हा महिला दिन जो साजरा झाला हा आम्हाला असं दाखवून देतो की तुम्ही किती स्पेशल आहात. म्हणजे विवेकानंदांनी जी गोष्ट बोलले होते की आमच्या भारतातली लेडी ही प्रत्येक क्वीन असते, म्हणजे टुडे क्वीन, म्हणजे ही प्रत्येक दिवसासाठी, एक दिवसासाठी क्वीन नसून ती प्रत्येक दिवसासाठी असते. कारण ती आसपासच्या लोकांसोबत प्रत्येक गोष्ट ही स्वतः करत असते. माणसाच्या बरोबरीने ही बाई ही चालत असते. घरातलं बाहेरचं दोन्ही जबाबदाऱ्या ही सांभाळून आपल्याला पुढे नेत असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ही आपल्यासोबत आपल्या बरोबरीची साथीदार असते. महिला दिन हा आज नसून नेहमीचा असावा, कारण महिलांना असं वाटलं पाहिजे की त्या काहीतरी आहेत आणि त्या समाजासाठी महत्त्वाचं प्रेरणास्थान आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला व प्रत्येक महिलेचा जो मिळालेला रिस्पेक्ट आहे तो पुरुषाने प्रत्येक वेळी दिला पाहिजे. तिच्या मानसन्मानाला दगा पोहोचायला नको अशी प्रत्येकाची जबाबदारी असते. त्यामुळे महिला दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आवाहन करते की प्रत्येकाने आपण काहीतरी आहोत असं म्हणून नवीन दिशेला प्रेरणास्थान द्यायला पाहिजे. आणि सावित्रीबाई फुले जिजामाता यांना आपण स्मरून आपल्या त्यांच्या पायावरती पाऊल आपल्याला द्यायचं आहे आणि ह्या जगात आपण कुठेतरी आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. तर मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. माझ्या मते महिला दिन हा एकच दिवस नको, रोज हवा. कारण प्रत्येक महिला ही सकाळी दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्ट्रगल करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती हसत सहन करत असते. आपल्याला महिला दिनापेक्षा आदर्श आमच्यासाठी सावित्रीबाई फुलेंचा आहे, कारण आज त्यांच्यामुळे आम्ही सर्व महिला आमच्या पायावर उभा आहोत आणि एक स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन आमचे विचार समाजापुढे मांडतोय. तसेच आज जो समितीने महिला दिनाचा कार्यक्रम घेतला व आम्हाला एक हक्काचं व्यासपीठ दिलं त्याबद्दल आमचे मार्गदर्शक रवींद्रदादा जाधव व संदीप भाऊ भालेराव यांना मनस्वी धन्यवाद.